हे भगवान, काय करू मी याच? सारखे मेसेज मेसेज मेसेज. या मोबाईलला काय फोडून टाकू का काय? ह्या बाबाने खंडीभर कर्ज काढून ठेवलं. सगळं मला मेसेज येते, सारखे मला मेसेज फोन. फार त्यांनी मला येडत काढून टाकलं त्या फायनान्स वाल्यांनी. त्याच्यातला बाई मी रुपडे खरचला नाही. सगळा त्या बाबाने खर्च केला. इकडे उडव तिकडे उडव, ही महेश कर. चायले शिरपतरावचे याला लाज वाटायला पाहिजे. सकाळी सकाळी आता टाइम आहे का? 10 वाजताच कार्यक्रम चालू. मला तर इतका मूड झाला का वाजता. ए ऐक ना. काय? अगं मी गेलो होतो शिरपतरावकडे काम पाहायला. मग शिरपतराव गजरीला ना ते काना नका चापू, नीट सांगा. असा कणवीत होता तुला सांगतो. म्हणजे गजरी डायरेक्ट वरून होती शिरपतरावच्या. निसती इकडं पाय, तुला सांगतो निसती. तुला सांगतो जागेवर बाबूराव माझा. तुला सांगतो डायरेक्ट असं झालं. अगं बाय, हे कोणचं कौतिक आलं आता नवीन? याचा त्याच्या कार्यक्रम पाहून यायचे, घरी आल्यावर असं बोलायचं. दरवाजा लावून होता. तुम्हाला काही अक्कल आहे का? अक्कल आहे काही? खुशाल याचं त्याचा माझ मोडेपणा पाहून येते ना, घरी येऊन मला डोकं लावून राहिले. अरे बाबा जरा भ्याजा ठू. त्या हप्ते आल्याचे फोन येऊन राहिले मला. आवाज थोडासा तुझा खाली राहू दे. खाली करून नाही, ते हप्ते भरायचे. ऐक ना. काय? जाता जाता मी गेलो मरून तर काय करशील? जाय ना वरदुऱ्या. माझी शेवटची इच्छा तर म्हणून पूर्ण तर एकदाच वरदुऱ्या करून जाय, म्हणजे माझा जीव तरी मोकळा होईल, ते कर्ज तरी माफ होईल. वारस तुला लावेल मी. जाऊ दे मरू दे, ते कर्ज त्याच्यात आग लावून दे. ऐक ना, काढायचं तर स्वतःच्या नावावर काढायचं ना, मग मानावर काय काढलं? तू विचार कर, त्या गजरीचं त्यांचं वय किती तरी अजून कशी टनाट. तू एकदाच असं पुसक वर, मग तेव्हा तुझ्या जीवाला बरं वाटेल. तुला सांगतो एवढी मोठी गजरी पण निसता का नेत होते. बरं झालं तू नाही गेला मध्ये तिकडं. कुठं? काल डिस्टर्ब करायला जाऊ म्हणला. असं लोकांचं पाप नाही पाहू बाई. जेव्हा आपल्या माथ्यावर पाप बसत ना, तेव्हा मग फेडवत नाही. कर्ज फेडायचं पा पहिले. ते कर्जाला लावते गाडी. अगं तुम्हाला एक सांग, त्याला लाज वाटायला पाहिजे. आता 10 वाजले. याच्या बापाने कार्यक्रम केला होता का? तर दिवसा करू नाही तर रात्री करू, त्याचा पलंग मोडू नाही तर गोदाड्या पाठवू. तुम्हाला काय घेणं नाही? मला त्याच्याशी नाही काही घेणं. मग काय? एकदा फक्त म्हणजे तुमचा बाबूराव असं खाली झोपत नाही का? सारखा टन 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 उड्या मारितो. काय? तिकडं काडी लाव, तुला दाडा बी राखेल. नाही तर एक काम कर, टेंबा कर आणि असा जाळ त्याला मोठा. झाल्यावर चिटकायचं नाही अंगाला. मी आधीच सांगते, बोलायचं ना लांबून बोलायचं. एवढी कशी कुत्री तू? त्यापेक्षा कुत्री बरी 7-8 मागे घेऊन हिंडती. इथं बसा तुम्ही. इथं बसा, सरळ बसा. इथं पस्तावा आला तो लग्न करून. काय काम मारायला केलं का? मला तर पस्तावा एवढा आलाय ना, मी केलं नसतं. एखाद्या भिकाऱ्या संग केलं असतं ते परवडलं असतं. इथं मला सारखे मेसेज येऊ राहिले. मोबाईल पाय मोबाईल. हाती पेडायला जीव जातो काम करायला का मरू तो बार. अरे तो सारख्यावर असं 10 डबे राखेल टाकून ना, तुला शिलगावलं पाहिजे. मला पस्तावाला कसं माग करण्यात पडलंय. ते लोक सारखे फोन करते, मी सांगते मानावर कामाला गेलाय, उद्या पेमेंट होईल, परवा होईल, 13 होईल. यो घरी चुकटीत बसतो याचे त्याचे. अच्छा तोंडातच देईन तो डायरेक्ट. काय थापड दे बरं. देत मग फालतूगिरी लावली.
फालतूगिरी नाही, हप्ते सरळ भरायची, नसन भरायचे ते फायनान्स वाल्याला जाऊन सांगायचं. मला फोन मेसेज आले नाही पाहिजे, 1 रुपया मी खर्चेल नाही त्याच्यातला. स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला पैसे लागत होते, मला नव्हते लागत. मानावर काय काढले झक मारायला मानावर? हा, मी म्हणले होते का मानावर काढ म्हणून? त्या बहिणीला जाऊन द्यायचं होतं ना एखाद्या माग पळून. बरी त्या याच्या माग लागली होती, बाब्याच्या गेली होती एकदा पळून, आणली धरून. त्याचं काल नाव काढते. काय नाव काढते म्हणजे? ठुलं का झालं त्याचं काल नाव काढते. तुम्हाला ते बी माहिती आहे त्याचं ठुलं का झालं, ठुलं का झालं द्यायची होती मग तुमची बहीण त्याच्या माग. त्याच्या माग काल हा, मी काय म्हणतो ते जाऊ दे, तो मोसंब नको तोडू. तुमच्या मोसंबाला लाव काढी, नाही तर मोसंब्या बांधा त्याला दोन्ही कडून. मी काय म्हणतो, तू माझा मूडचा फालतो नको. तुम्हाला अक्कल नाही का हो? अजिबात नाही. हा, अजिबात बाई कोणाची गाडी उभी राहिली का बाई? मूर्ती कोणाची उभी राहू, दरवाजा लावून घेतो. आपल्या दारात गाडी आली, दरवाजा लावून घेतो मी. झक मारायला येतो दरवाजा, तुला काढी लाव ना तिकडे. हा, अरे बापरे, नाही काजल, तो भाड्या आला. कोण भाडं? तो भाड्या आला. हा? नीट बोल बरं का तू. नीट असं तुला दाबून टाकेल डायरेक्ट मी असं पोचडीची. तो नाव असं इथं धरी ना, तो असं येटूनच बांधील. हा, पैठणी घ्यायची, हे घ्यायचं ते घ्यायचं. हा, तवा काय काय घेतलं? अरे माई पैठणी सुद्धा त्या बहिणीच्या कापणाला लावली तिकडं. आता ते काय बोलायचं कोण त्याच्याशी आलंय बोल. बाई? कोण आलं? तो रवी सर. अरे माय कर आहे का कोणी? हा, तांबा. नको सांगू त्याला. नाही आता बाई, आता काहीतरी खोटं नाटक बोलावं लागेल मानावरा घरी नाही तर याचा वरतीन खालून आणि मा बी चांगला कुट्टे करतील. हा, आले. खूप दिवस झाले भेटत नाही. गाडीत आहे घरी, बघू. लय अडत काढले या माणसानी. आहे का? हा, नमस्कार. नमस्कार, या ना. ते विशाल सर आहेत का? विशाल सर? हा, नाही ना हो, ते बाहेर गेलेत ना, कामाला राहिले हो, कंपनीत काम करून राहिले. अहो तुमचे 3 EMI थकले, तेवढं करून द्या ना. मान्य मला, या ना घरात बसा ना. पाणी बिणी देऊ काय तुम्हाला? नाही, असू द्या. बसा. ते काय ना, आमचं ते हे झालं ना, खुर्च्याचे पाय मोडले म्हणून आता आम्ही गादीच टाकली बाई बसायला. काय करते, खाल्ले गार लागत. ते सर नाहीये का? कोण सर? विशाल सर. अयो, त्याला कोण सर म्हणून राहिलं काय? हा, ते गेले ना, गेले कंपनीत कामाला. अच्छा, जॉबला गेले का? हा. ते आपले EMI करून दे ना, 3 बाकी आहे ना. अहो मान्य हो सर, मला लय दुःख होतं. आता कसं आहे, कोणाला पैशाची अडचण राहतेच, बरोबर आहे की नाही, पण द्यावं लागत आहे आता. पण मग आता नाहीच आहे तर कुठून देऊ मी, तुम्हाला सांगा बरं. मानावर घरी नाही ना हो, मानावर असं काहीतरी इकडून तिकडून उलटा पालटा केलं असतं, मग दिले असते तुम्हाला काढून पैसे. हा, नाही बरोबर आहे. आता आहे ना 3 झाले, आता ना NPA मध्ये जाईल खाता आपलं. NPA मध्ये जाईल म्हणजे? अहो म्हणजे ते ना खूप टाईट रिकव्हरी असते, तुम्हाला खूप त्रास होईल. मला त्रास होईल? मला मानावरा करीत त्रास नाही होत तुमच्या का? अहो म्हणजे कसं आहे ना, हा बा, तुमचे पैसे द्यायचे मान्य आहे मला, पण मग आता नाहीच आहे तर काय काढून देऊ मी तुम्हाला? अहो आता जर तुम्ही हा EMI नाही भरले ना, 3 बाकी ना, कमीत कमी 2 तरी द्या. आणि जर मी हे भरले तर तुम्ही मला काय द्याशन काढून? भरले म्हणजे आता तुम्ही ते लोन घेतले त्याच्यामुळे तुम्हाला ते भरावंच लागेल ना. पण तुम्ही मला द्याशन का काय लोन दुसरं लगेच? देईल ना. तुमचे ना हे 3 हप्ते क्लिअर झाले ना, तर अजून 2-3 हप्ते गेले ना, अशीच लालच द्या त्या, काय काय काढून देते नाही काही नाही. अहो माग बी मला म्हणे एवढे 2 भरले का म्हणे लगेच पुढच्या महिन्यात तुम्हाला दुसरं लोन देते. 3रा महिना आला का द्यायना. अहो मॅडम, विषय असा आहे ना, तुम्ही ना ऍटलिस्ट 2 EMI भरा. नाही भरले ना तर तुमचं खातं NPA मध्ये जाईल आणि ते खूप
म्हणजे खूप टाईट पद्धतीने करता. तुमचं होतं टाईट अहो मॅडम, खातं? खातंय ना त्यांची खूप टाईट पद्धतीने रिकव्हरी असती, तुम्हाला खूप त्रास होईल. अहो मला त्रास नाही होत, अहो एकदम इझी माझ्यासाठी ती. अहो तुमच्यावर केस होईल आणि त्यांची रिकव्हरी ना केस भागरायला टाईप नाही, केशीचं सांगू राहिला. अहो तुम्हाला एक सांगते मी, बा तुम्ही म्हणता केस होईल, गंज खरंय, पण आता केस जर झाली मावर साहेब, हा तुम्हाला कोण वाचवेन? तुमच्यासारखा माणूस त्यानेच वाचवलं पाहिजे का नाही मला? मग तुम्हीच करा ना काहीतरी. मी तुम्हाला वाचवायचाच प्रयत्न करतोय, म्हणून म्हणतो ऍटलिस्ट तुम्ही ना 2 EMI भरा. सांगते साहेब, तुमची शपथ हो, तुमची शपथ, माझ्याकडे 1 रुपया नाही. अहो असं तिथं शपथ घेऊन नाही चालत हो मॅडम. तुम्ही तुमच्या बायको शपथ घ्या मग तिकडं म्हणा, अहो, खरंच म्हणता यांच्याकडे पैसे नाही, मला बायको शपथ. लोन तुम्ही घेतलंय ते तुम्ही भरावं लागणार तुम्हाला ते. ऐका ना साहेब, मी भरलं असतं, हा. माझं ना मनले मोकळे, मी कधी कोणाचं रुपडे बुडवेल नाही आजपर्यंत. मी तुम्हाला सांगते, असं जर कधी कोणी आलं ना माझ्या तुमच्यासारखं, कधीच रिकामा पाठवणार नाही मी त्याला सगळं करूनच पाठवते. पण मग आता कसं आहे, माझ्याकडे जर असतं तर दिलं असतं, नाहीच तर कुठून देऊ? अहो मग तुमचे मिस्टरांकडे बघा ना, त्यांच्याकडे असतील ना. मा मिस्टर आहे ना, खालून जरी पाहिलं तरी काहीच नाही, वरून जरी पाहिलं तरी काहीच नाही. ती जॉब करताना हो, त्यांना पेमेंट येत असेल ना. नाही ना हो, 3 महिन्याच पेमेंट अडकून पडलं. बरं एक काम करा, तुम्ही मला फक्त ना एकच EMI द्या, बाकी मी ऍडजस्ट करतो. या बा, मी तुम्हाला सांगते. अहो असं काय इकडे ऐका तुम्ही, कसं आहे, आता मी तुम्हाला ते दिलं असतं बरं का, ते काय म्हणताय तुम्ही ते हप्ता, पण माझ्याकडे ना खरंच पैसे नाही. आता आहे ना, तुम्हीच भरून द्या मला हप्ता. अहो थोडस असं नका करू. असं करीत नाही, मी तुम्हाला सांगू राहिलो, मग बोलायची स्टाईलच अशी. अहो पण मग त्याच्यात मला काय बेनिफिट काय होईल? बेनिफिट फायदा काय मला, मी तुमचा हप्ता भरला तर? फायदा काय फायदा पाहिजे तुम्हाला? अहो तुम्ही सांगा. तुमचं लोन आहे मॅडम, हे लोन तुम्ही भरावं लागणार आहे, मी नाही कसं काय भरू शकतो? माझे पण ऑलरेडी EMI चालू आहे, भरपूर खर्च आहे मला. प्लीज असं नका करू, थोडंसं म्हणजे सहकार्य करा. सहकार्य बा, मी तुम्हाला एकच सहकार्य करू शकते, बाकी दुसरं सहकार्यच होणार नाही. ऐकून काय? मी तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही मला सहकार्य करा. अहो मॅडम, तुम्ही जर EMI नाही भरला ना, माझं पेमेंट होणार नाही. ऐका ना, तुमचं पेमेंट होणार नाही ना, तुम्ही तुमचे काढून द्या तिकडं, मी तुम्हाला माहिती दाखवते. म्हणजे आतमध्ये देताय का? बँकेचं पासबुक दाखवते मी तुम्हाला, आणि मग तुम्ही पाहून घ्या, त्याच्यावर काहीच नाही, रुपया नाही. असेल ना 2-5 हजार रुपये असतील ना. 2-5 असते तर मी तुम्हाला एवढं लाडीगुड लावलं, म्हणजे तुम्हाला एवढं समजून सांगितलं असतं का? बरं एक काम करा, तुमचे कोणी नातेवाईक मित्र फ्रेंड सर्कल असेल त्यांच्याकडनं घ्या ना. माय मित्र आहे ना असेच आहे, वाऱ्यावर वारात. मला मैत्रिणी नाही, मित्र लई आहे, पण त्यांचं काही नाही, त्याच्याकडे काहीच राहिलं नाही हो, त्यांनी सगळे काढून टाकले. काय? बँकेतले पैसे. ते माझ्यासारखे असेच आहे, उघडे नागडे. तुमचे कोणी नातेवाईक वगैरे असतील ना? बाया 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 बाया, आता काय डोक्याला ताप आहे बाई, नातेवाईकच काढून राहिले का तुम्ही? अहो ते आता सारे बोंगळेचे. पण मग तुम्ही EMI कसे भरणार? आता या बा, तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार आहे बाई मी, पण आपल्याकडे काय पैसे भरायला काही हिंमतच नाहीच. आपला नवराच कमवून आणत नाही तर काय सांगू मी तुम्हाला. जात ते 3 महिन्यापासून पुढं हलवायला जातो, काढायला जातो, तो म्हणतो मी चाललो कंपनीत, पण मला काय माहिती काय काढतो तिथं, मग पैसे काढून याय ना घरी. अहो पण मग तुम्ही त्यांना विचारायचं ना, तुम्ही काय कोणाच्या काढतो असं? म्हणजे ते कुठं करता, काय करता, कुठे जॉब करता, किंवा तुमच्या ते मॅनेजरला भेटायचं? आता तो कुठे करीत असला तर मी त्याचं पाहायला जाणार आहे का? पण मग ह्या सर्व गोष्टी मला सांगून उपयोग नाही ना. आता तुम्हाला नको सांगू, तो कोणाला सांगू? तुम्ही सांगू. माझं दुःख कोण करीन? अहो खरंच तुम्हीच हो आता माझं दुःख सावरायला. शपथ घेऊ सांगते, माझ्याकडे 1 रुपया पण नाही. अहो पण मग असं काय करत तुम्ही? असं रडून नाही होणार ना. मॅडम असं नका करू.
अहो आम्ही रिकव्हरी आले असं तुम्ही काय करताय? अहो तुम्ही रडू नका हो प्लीज. बाई, आता मला काय सांगू बाई, माझ्या कर्माची बोल. माझ्याकडे 1 रुपया बी नाही आणि तुम्ही आले डिड बसले आणि माझ्याकडे मागू राहिले. अहो मागतोय म्हणजे आमचा जॉब आहे मॅडम तो. अहो तुमचं काही असू द्या पण माझ्याकडे नाही ना, कुठून देऊ मी तुम्हाला? अ, अ, एक काम करा, तुम्ही मला ऍटलिस्ट ना एक EMI द्या फक्त. मी काय करतो ती केस थोडी ना पुढे ढकलतो. काही देऊ शकत नाही मी. अहो एक तरी द्या ना. नाहीच आहे. तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही, माझ्याकडे नाहीच आहे. अहो असं नका बोलू, असं बोलून नाही चालत तुम्हाला ना. जे करून जायचं ते करून जा. आता सगळं मोकळ्याचे मावाला मी काय सांगू? मी समजा मी मा दुःख तुम्हाला सांगितलं नाही तर बाहेर सांगायला लाज वाटते हो. अवघड जागेचं दुखणं कोणाला सांगता येत नाही बोलता येत नाही. एक काम करा, तुम्ही घरात बघा कुठेतरी थोडंफार. तुम्ही माझ्याजवळचे वाटले मला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही बघा ना काहीतरी असेल ना थोडंफार द्या ना पेमेंट. त्याला उपकरण बघा ना. द्यायचे काय लगेच? घरात. झाडाचे पैसे कुठे ठेवले असेल ना घरात, डब्या बिब्यामध्ये ठेवतो ना बाया. जा तुम्ही उघडून पहा बरं मावाला. पाहते का? अहो पण मला असे परमिशन आहे ना आम्हाला कोणाच्या घरात जायचं आणि किचन मध्ये घुसायचं. हा बाय का, हा. तुम्हाला एक परमिशन देते मी, एक ऑफर आहे तुमच्यासाठी. काय? तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही करून जा. हा. पैसे तुम्ही भरून द्या मावाला. काय करू? तुम्हाला जे वाटेल ते करा, मोकळंच राहणे आपलं. पण साफसफाई करेल. हा का? हा. कोणी बघितलं बरं तर? खायला कोण बघल? ऐका, हम्म. तुम्ही म्हणता मला काय फायदा आहे, मी तुमचा फायदा करून देते. हम्म. तुम्ही माझ्या हप्ते भरा. हा, बाहेर कोणाला खबर लागणारी? हा, मी तुमचे ना एक काम करतो, काय? एक EMI भरतो आणि तुमचे केस पुढे ढकलून देतो, एवढं मी सहकार्य करतो. एक नका करू, मग? 3 भरीत असले तर मग मी तुम्हाला सगळं देईन, मागून पुढून सगळं. हा. हा. पण मग मी ना असं कधी पण येईल चालेल ना? म्हणजे काय 3 हप्त्यावर तू कधी बी येशील का काय माझ्या घरात? म्हणजे पंचाचं घर आहे काय? हा, अहो काय? मग ठीक आहे, एक काम करा, तुमच्या केस होऊन जाईल, तुम्ही बघा. नाही नाही, हा? हा बा, हा. 3 हप्ते भरते ना तुम्ही. हा. या महिन्यात एक दिन, पुढच्या महिन्यात एक दिन, त्याच्या पुढच्या महिन्यात एक दिन. ठीक आहे मग आता चालेल ना? जायचं. आणि किचन मध्ये घुसू नका बरं का. मग किचन मधले मोठा आमचा आज घर जायले. मग कुठं करायचं? बाथरूम मध्ये. बाथरूम जायचं? हा, किचन मध्ये तुम्ही जर आज घराला पाहिलं तुम्ही बरोबर. स्वतः घाबरून जाशाल. नाही मग आपण जाऊ ना तिथं, चालेल. कारण कसं मला पण. पण मग हप्ते आधी मारा ना ते. हा मारतो ना, मला तिथं रिसिप्ट भरतो ना मी. आधी मारा तुम्ही, 3 हप्ते संगच मारा. हा ते पाहू दे मला बी. मला मोबाईलचं तेवढं कळतं, जरी जास्त वाचता लिहिता नसलं येत ना तरी कळतं ते बाकीचं. एक भरू का आता? एक नाही, 3 एकडी म्हणजे तुम्हाला 3दा द्यायचं ना बाई मला. अहो 3दा म्हणजे जवळजवळ ते मग तुमचा 3200 रुपयाचा हप्ता आहे तो. असू द्या ना मग. 9600 रुपये. तुमच्याकडे काय कमी गेले? गंज वाढेल राहते ना तुमचे बँकेत पैसे. 9600. हा किती किती महिने झाले ते? झाले ना, 3 EMI झाले ना. झाले ना? हम्म. हा, ते हिशोब येत नाही म्हणून विचारलं. चला मग. पण ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. आणि बाई नवरा जर आला ना तर महिनेच ती अशी बारीक ठेशीन, बारीक अशी. आणि तुम्ही पण आहे ना कोणाला सांगू नका, माझा जॉबचा प्रश्न हा. मला काही येड लागलं का? आता मला एवढी मोठी मदत केली, मी काय सांगू? बरं मी काय म्हणतो, मला पुढे पण काम आहे, मग थोडस पुढूनच करत राहते का मग? मागून थोडी करायचं. अजून रिकव्हरी पण करायची मला. मग जायचं का? चला, सांगू नका बरं कोणाला. नाही हो, या कानाची खबर या कानाला नाही माहित झाली पाहिजे. हा, अशा गोष्टी पण सांगते. चला तिकडे नका जाऊ, तिकडे आज घरी ते आता बिळ केलं त्यानं. हा. हा, या येतं. बाई ग. हा हा, अहो तुम्ही तर काही लगेच चिटकायलाच लागले. काय व कस काय आले हो तुम्ही? तुम्ही तर कामाला जायला होते ना? हा, तुम्ही तर कामाला जायला होते ना काय? नाही नाही,
पाण्याने वल्ल झालं दुसरं काही नाही. म्हणून लवकर ठपकन दिली मी ऍक्शन घेतली. हम्म. का रे हा बोला ना सर. सर हा माझ्या बायकोला बाथरूम मध्ये घालून राहिला. अहो बाथरूम मध्ये नव्हतं घातलं मी. मला म्हणे मी तुला घालितो म्हणे. अहो मॅडम असं काय बोलता तुम्ही. मग तुम्ही म्हणले नाही का चला म्हणे तर मी तुमचे पैसे माफ करीतो म्हणे. अरे फार पिकला तू, तुला 4-5 लेकरं असतील. फार पिकला नाही बाय ना, डबळा झाला ना फार. बाई काही लाजलाचे आहे का? दुसऱ्याच्या घरात घुसायचं आणि दुसऱ्याच्या बायाला बाथरूम मध्ये घालायचं. तुम्हाला लाज पाहिजे, पटायला पाहिजे. अहो मॅडम काय बोलता? तिकडे 3.5 तोळ्याला गरका मार ना, तिकडं दाडा बी राखेल ओतून जाळ कर ना त्याचा. हा बरं ऐक, आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. तुझ्यावर मी केस टाकून देतो. अहो सर असं नका करू. तुझा जॉब जाईल. जॉब जाईल असं नका करू. बरोबर. मी हात जोडतो. जेलमध्ये जाशील. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? बरोबर. हो अगदी बरोबर. परिणाम माहिती आहे तुला? नाही असं नका करू. तुला हाणलं का मी? नाही. तुला हाणलं का? हाणलं तर केस स्टॉप होणार. तुला मारलं मी? नाही. बरोबर. काहीच नाही ना. आता तू एक काम कर. हा तेवढे आमचे कर्ज आहे ना, हा तेवढं तुमच्या अकाउंटमध्ये ठेवा. 0 कर. अहो अजून तुमचे 6 हप्ते बाकी आहे ना. हा मग तेवढं भरा ना तुम्ही. काजल काजल याला लटक. तुम्ही व्हिडिओ शूटिंग केली का? सर तू याला लटक. ओ तू लटक. ओ नाही ओ मला सर काय मी लटकीन. नाही ओ नाही नाही ओ प्लीज ओ मॅडम प्लीज असं नका करू. मग ओ नाही ओ सर. याने मी गच्ची धरली आणि मी कपडे पाहिले मी फाडून टाकीन. नाही ओ मॅडम असं नका करू प्लीज. काय ओ नाही सर प्लीज असं नका. ओ सर अयो ओ सर प्लीज असं नका करू. ओ मॅडम सांगा तुम्ही. ओ सर ओ सर ओ मॅडम सांगा तुम्ही. थांबा. ओ ए गणमन छाप जरशी थांब. ओ असं कोणाला लाताने मारू पायात किडे पडत्या. हा असं काय करता हो सर तुम्ही. कर्ज नील कर. ओ 6 नाही ते तेवढे तेवढे किती 7-8 असतील तेवढे भरून टाक. 0 कर डायरेक्ट. अजिबात कोणी त्याच्याकडे वाढेल ना बँकेतले पैसे. अहो एक काम करा मी पाहिले मी आताच. अजून एक हप्ता भरतो तुमचा. अजून एक नाही सगळे. अहो 7 हप्ते तुमचे. हा भरा ना मग. तू 3 तर भरलेस ना. तू रट्टेवाला का? 12 हप्ते गपचूप. हो ते जवळ 22,000 रुपये होत आहे. हा भरा ना मग. काय यार तुला घरी बसायचंय का 22,000 भरायचे? भरले. आता बॅलन्स किती दाखवतो इकडे? बॅलन्स आता 200-300 रुपये हो. दाखव. चल बॅलन्स दाखव. 300 रुपये फक्त. मला नाही नाही बा बॅलन्स आहे 30,000 आहे. फक्त राहू द्या ना. ओ सर प्लीज मॅडम सांगा तुम्ही. ओ मी तुमच्या हात जोडतो. 30,000 आहे ना? हा 20,000 रुपये टाक. अहो एवढं नका. अहो माझा पण हप्ता आहे हो. 10 आहे ना मग. 10 मध्ये भरा. 15,000 रुपये हप्ता आहे ना. कर 5 गोळा करायचे इकडून तिकडून. किती 5 करतो ना. 20,000 कर. अहो सर मॅडम सांगा ना तुम्ही. मी काय सांगू बाई तो बाबा ऐकत नाही. 15 करू का? माझं 15,000 EMI. असं लुटून देईल ना या बा अख्ख्या गावात बॉम्ब करायचे तुम्ही माझा कार्यक्रम केला म्हणून. मॅडम असं येऊ का तो घरी? मला तो घरदार माहिती सगळे. कर मी गजरेल घेऊन आले होते एकदा तुमच्या घरी. मॅडम प्लीज असं नका. अरे कर ना. ओके ठीक आहे बा 20,000 रुपये. याला म्हणते का? प्लीज निघा मग आता इथून. निघा इडून. बिचारी इकडे वस्तू आली की राहील मला. ही गोष्ट कोणाला सांगायची नाही बोलायची नाही. एवढा खर्च केला आता देते ना एकदा कार्यक्रम. जाऊ दे. तर हा मुर्दा बशिला तो वाला खरे ऐ गाजऱ्या. हा तुम्ही एवढं आपलं सगळं कर्ज नाही केलं. पैसे दिले वरून. निघ तू घराच्या बाहेर. तो आणि इकडे तो मोबाईल आण. कुठे मोबाईल कुठे मावाला? हा कुठे ठेवला? हे भाऊ इथंच कुठेतरी होता. ती बाजूला लावून धरले पण ती मावाच उलट. निघ तू निघा. तू बी निघ रे. प्लीज रताळ्या कोणाला सांगू नका या गोष्टी. रताळ्या लाल होऊन आला पार. हा प्लीज
चांगलाच मुक्का महिना पक्का कोणी दिसत का रे काय म्हणतो तुम्हाला म्हणजे तो हप्त्याचे पैसे मी नाही भरून दिले तर नाही भरून दिले त्याला जर बाथरूम मध्ये नसतं नेलं तर तुला हप्ते भरावच लागले असते ना असे ठोकून भरावं लागले असते चांगले हा बिचाऱ्याने एवढं कष्ट केले म्हणून म्हणलं इथं काय परसाद वाटायचा आहे काय महाप्रसादाचा कार्यक्रम का पंचाची म्हणे दे एकदा त्याला कार्यक्रम करून तिकडे जवळ कर ना हा अरे मिंदच्या तुला काही कळत का उठून जा कामावर गाडी लाव तिकडं काय तुला देते ना आता चल तू काय नाही 3:30 तळाला गारका मारला ना म्हणा वजून उठ 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 तो रबरवाने सोडी चल इकडे चल ना जाय मग कामावर सरळ निघ हा चम्मड गाडले याच चालला मला शिकवायला हा तिकडे आग लावायची नाही याला जाय माग भरून पाहू नको लगे जाऊ दे बाई आता शिकुडे जीव मोकळा झाला हत्याचं नुसतं टेन्शन होतं जीवावर नुसतं दडपण पडायचं मावाला आता कुठे सुखाची झोप लागन मला जाऊ दे मरू दे मी मस्त खाऊन पिऊन बसेले तरट येतो झोपून जर आराम करते दुपार झाली मरणाची 2 तास तर त्या बाबांनीच घालवले